भारतीय सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेले चंदू चव्हाण यांनी आपल्या कुटुंबासमवेत मंत्रालयासमोर आंदोलन केलं। त्यांनी म्हणताना म्हटलं की आम्ही देशसेवा करण्यासाठी लष्करात जातो किंवा आम्ही आर्मीत जातो, आम्ही दहशतवादी व्हायला आर्मीमध्ये जात नाही। अधिकारी शिस्तीच्या नावाखाली जवानांवरती अन्याय करतात, त्यामुळे शिस्तीचं पालन करावं किंवा शिस्त पाळावी यासाठी आम्ही जेव्हा आवाज उठवला तर आम्हाला बडतर्फ करण्यात येत आहे। तर मला बडतर्फ केल्यानंतर मला भीक मागण्याची वेळ आहे असं नंदू चव्हाण यांनी मंत्रालयासमोर आंदोलन करताना म्हटलं। तर नंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातील बोरविरी गावाचे मूळ रहिवासी आहेत। भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेल्या नंदू चव्हाण यांना पाकिस्तान सैन्यानं पकडलं होतं। ते पाकिस्तानच्या ताब्यात 3 महिने 21 दिवस होते। यावेळी त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागलं। यानंतर सरकारने भरपूर प्रयत्न केल्यानंतर त्यांना पुन्हा भारतात आणण्यात आलं आणि त्यानंतर भारतामध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला होता। मात्र या जल्लोषामध्ये देशवासियांचा आणि जवानांच्या काही नेत्यांचा याकडे दुर्लक्ष होत होता। तर नंदू चव्हाण नक्की काय म्हटले? गेल्या 11 वर्षापासून मी लढा देत आहे, मात्र मला केंद्र आणि राज्य सरकारने अद्यापही शासकीय नोकरी सामावून घेतलेलं नाही किंवा मला कोणत्याही प्रकारची पेन्शन सुद्धा लागू केलेली नाही। यामुळे माझ्यावरती उपासमारीची वेळ आली असं नंदू चव्हाण यांनी म्हटलं। गेल्या 4 महिन्यापासून मी भीक मागतोय, आम्ही सैन्यात देशसेवा करायला जातो, दहशतवादी व्हायला जात नाही। आतापर्यंत 15 लाख जवानांना सैन्यातून काढले। अधिकारी शिस्तीच्या नावाखाली घरी पाठवतात। जवानांना दिलेल्या शिक्षेची फोटोग्राफी व्हायला हवी, त्यामुळे चुकीची शिक्षा दिली जाणार नाही। माझ्या ओळखीचे अनेक जवान आहेत, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांनी आत्महत्या केल्या आहेत। जवानांना 5 वर्षात 7 वर्षात काढून टाकतात, याचा मोठा घोटाळा मी बाहेर काढतो असं नंदू चव्हाण यांनी म्हटलं आहे। तर पुढे म्हणताना नंदू चव्हाण यांनी म्हटलं की मी पाकिस्तानला गेलो होतो म्हणून मला शिक्षा दिली होती, शत्रू राष्ट्रात घुसलास आणि 2 लेकरांना मारलं, जसा ठपका ठेवला गेला। मग भारत सरकारनं सर्जिकल स्ट्राईक कसा केला ते सांगावं। मला युद्धबंदी केली, जर मी युद्ध कैदी होतो तर मग मला शिक्षा का दिली? हवाई दलाचे अधिकारी अभिनंदन वर्धमान यांनी छातीवर मेडल लावला आणि आम्ही कटोरा घेऊन भीक मागतोय कारण आम्ही पाकिस्तानला गेलो आणि पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरला नोकरीची ऑफर दिली जात आहे। मी आता पत्नीला घेऊन पाकिस्तानला नोकरीला जातो असं म्हणत त्यांनी उद्विग्नता व्यक्त केली आहे। तर या संपूर्ण घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।